तर आम्ही याचं ट्रेनिंग देतो. प्रत्येक वयोगटानुसार ट्रेनिंग आहे. जसं मोठ्या महिला आहेत किंवा एकटी आजी घरात राहते, मग एखाद्या वेळेस तिच्या कोणी घुसलं घरात किंवा मग काही म्हणजे एकटी पाहून किंवा आता प्रॉपर्टीसाठी बरेच अशा गोष्टी समोर येत आहेत की म्हातारी माणसं जिथे राहतात तर सतर्कता, कोण आहे, कोण अचानक घरात आलं तर मग कसं तुम्ही त्याला सामना केला पाहिजे त्याचा, मग ह्या गोष्टी आपण शिकू शकतो. आणि 25 ते 50पर्यंतच्या महिला पण आहेत, त्या अक्षरशः टेक्निक शिकू शकतात की जर का तुम्हाला गळा दाबला तर तुम्ही स्वतःला कसं सोडवायचं, कमरेला पकडलं तर कसं सोडवायचं, किंवा केस पकडली एखाद्या वेळेस कधी वाद वगैरे झाले तर त्यावेळेस त्या गोंधळात पडल्या किंवा गर्दीत फसल्या तर तिथनं कसं निघायचं. ह्या अशा खूप साऱ्या टेक्निक्स आणि पैत्रे असतात जे आपण त्यांना शिकवतो आणि ॲक्टिव्ह होऊन जातात. मेन म्हणजे फक्त त्या मानसिकतेने, शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकतेने पण शार्प होतात. पण शार्प होण्यामागे आणखी पण बाकी पण रिझन्स त्यांना त्याचे फायदे होतात. जसं की कराटेमध्ये ब्रिदिंग काढायला सांगतात, एक काता इव्हेंट असतो तर त्याच्यामध्ये कातामध्ये काय असते की पैत्रे शिकवतात वेगवेगळे, की चॉप शिकवतात, अटॅक्स करायला शिकवतात. तर त्याचा मिळून तो इव्हेंट एक तयार होतो. त्याचा अभ्यास करून करून शरीर फ्लेक्झिबल होते, ब्रिदिंग कॉम्बिनेशन खूप छान होते. बरेचसे बोलताना अडखडणाऱ्या महिला क्लिअर बोलायला लागतात, मसल स्ट्रेंथ वाढतो आणि श्वसनक्रिया वाढते, त्याचा स्टॅमिना वाढतो. तर बाकी पण फायदे फिटनेसचे त्यांना होतात. त्यामुळे दोन्ही फायदे आहेत की फिटनेसमध्ये पण येतात, एक डेअरिंग वाढतो, स्टेज डेअरिंग वाढतो आणि परत काही गुन्हा कुठे होत असेल तर इज्जतीला भिवून न जाता त्या गुन्ह्याच्या विरुद्ध आवाजसुद्धा उठवतात की नाही हे आता चुकीचं, आपण शिकलो आहे ना, हे बरोबर नाही आहे, हे चुकीचं इथे बोललंच पाहिजे. नाहीतर आजकाल समाजामध्ये बऱ्याच जागी बॅड टच होऊनसुद्धाही पॅरेंट्स असो किंवा मुली असो तर इज्जतीच्या नावाने किंवा 4 लोकांमध्ये आपली बदनामी होईल या धाकाने बोलत नाही आहेत, समोर येत नाही आहेत आणि प्रकार होतच आहेत. तर आम्ही याचं ट्रेनिंग देतो. प्रत्येक वयोगटानुसार ट्रेनिंग आहे. जसं मोठ्या महिला आहेत किंवा एकटी आजी घरात राहते, मग एखाद्या वेळेस तिच्या कोणी घुसलं घरात किंवा मग काही म्हणजे एकटी पाहून किंवा आता प्रॉपर्टीसाठी बरेच अशा गोष्टी समोर येत आहेत की म्हातारी माणसं जिथे राहतात तर सतर्कता, कोण आहे, कोण अचानक घरात आलं तर मग कसं तुम्ही त्याला सामना केला पाहिजे त्याचा, मग ह्या गोष्टी आपण शिकू शकतो. आणि 25 ते 50पर्यंतच्या महिला पण आहेत, त्या अक्षरशः टेक्निक शिकू शकतात की जर का तुम्हाला गळा दाबला तर तुम्ही स्वतःला कसं सोडवायचं, कमरेला पकडलं तर कसं सोडवायचं, किंवा केस पकडली एखाद्या वेळेस कधी वाद वगैरे झाले तर त्यावेळेस त्या गोंधळात पडल्या किंवा गर्दीत फसल्या तर तिथनं कसं निघायचं. ह्या अशा खूप साऱ्या टेक्निक्स आणि पैत्रे असतात जे आपण त्यांना शिकवतो आणि ॲक्टिव्ह होऊन जातात. मेन म्हणजे फक्त त्या मानसिकतेने, शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकतेने पण शार्प होतात. पण शार्प होण्यामागे आणखी पण बाकी पण रिझन्स त्यांना त्याचे फायदे होतात. जसं की कराटेमध्ये ब्रिदिंग काढायला सांगतात, एक काता